गेल्या 4 वर्षापूर्वी पूर्ण झालेला शेगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग अखेर दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला आहे. आपण बघू शकतो मी सध्या मेहकर तालुक्यातून हा शेगाव ते पंढरपूर पालखी मार्ग जातो त्या मार्गावरती उभा आहे. आपण जर पाहिलं तर यापूर्वी आपण अनेक वेळा या मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल बातम्या लावल्या होत्या, आवाज उठवला होता आणि अखेर या निकृष्ट कामाची जी दुरुस्ती आहे, या रस्त्यावरती ज्या भेगा पडल्या होत्या त्या दुरुस्तीचं काम आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी शेगाव ते पंढरपूर या रस्त्याचं काम जे आहे वारकऱ्यांसाठी या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये भेगा पडल्या होत्या आणि या भेगामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झालेत. अनेकांना जायबंदी व्हावं लागलं, अनेक जण गंभीर जखमी आहेत, अनेकांचा मृत्यू या रस्त्यावरती झालेला आहे. प्रशासनाविरोधात अनेकांनी आंदोलनं केली, पत्रकारांनी बातम्या सुद्धा लावल्या, मात्र प्रशासन जे आहे ते जागे होत नव्हतं. शेवटी आता मेहकर तालुक्यातून जो हा पालखी मार्ग जातो त्या पालखी मार्गावरती ज्या मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या आणि अनेकांना या ठिकाणी जायबंदी व्हावं लागलं होतं, अपघात झाले होते, त्या पालखी मार्गाचं काम अखेर सुरू झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने हे काम झालं होतं, जर का काम व्यवस्थित झालं असतं, याची क्वालिटी जर का सर्वोत्तम असती तर अशा प्रकारच्या भेगा या रस्त्यावरती पडल्या नसत्या आणि जे अपघात आहेत ते अपघात झाले नसते. हा जो मार्ग जो आहे तो निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळं या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये भेगा पडल्या आणि अनेकांचे अपघात झालेत, अनेकांना जीव गमावे लागले. मात्र आता या कामाला मुहूर्त म्हणजे दुरुस्तीच्या कामाला या ठिकाणी मुहूर्त मिळालेला आहे. भविष्यामध्ये हा रस्ता चांगला होईल आणि शेगाव वरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा रस्ता योग्य होईल अशा पद्धतीची आता व्यवस्था जी आहे संबंधित ठेकेदार आणि प्रशासनानं करणे गरजेचं आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.